नमस्कार. श्री गुरुदेव ज्योतिषालयामध्ये आपले स्वागत. मार्च 2026 हा महिना कुंभ राशीच्या जातकांसाठी आर्थिक नियोजन, नवीन कल्पना आणि संवादातून प्रगती देणारा असा ठरणार आहे. शनी आणि राहूच्या प्रभावाखाली असलेली तुमची रास स्वभावतः स्वतंत्र, दूरदर्शी आणि समाजभिमुख आहे. या महिन्यात तुमच्या विचारांना यश मिळेल, पण व्यवहारात स्थिरता राखणे आवश्यक राहील. महिन्याच्या प्रारंभी सूर्य मीन राशीत भ्रमण करत असल्यामुळे द्वितीय भाव सक्रिय होईल. त्यामुळे धन, कुटुंब, वाणी आणि बचत यावर लक्ष केंद्रित राहील. आर्थिक बाबीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढू शकतात. वाणीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. चुकीचे शब्द नात्यात तणाव निर्माण करू शकतात. 14 मार्च नंतर सूर्य मेष राशीत प्रवेश करेल आणि तृतीय भावाला बळ देईल. हा काळ धाडस, संवाद आणि नवीन उपक्रमांसाठी अनुकूल ठरेल. लहान प्रवास, नवीन कौशल्य शिकणे किंवा लेखन, मीडिया, डिजिटल क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेष लाभ मिळू शकतो. तुमच्या कल्पकतेला योग्य व्यासपीठ मिळेल. नोकरी करणाऱ्या कुंभ राशीच्या व्यक्तींना सुरुवातीला आर्थिक स्थैर्यावर लक्ष द्यावे लागेल. उत्तरार्धात वरिष्ठांकडून नवीन जबाबदारी मिळू शकते. तुमचे नाविन्यपूर्ण विचार कौतुकास्पद ठरतील. टीमवर्कमध्ये थोडी मतभिन्नता संभवते, त्यामुळे संयम आणि संवाद साधा. व्यावसायिकांसाठी हा महिना नवीन मार्केटिंग धोरणे किंवा डिजिटल विस्तारासाठी योग्य आहे. सुरुवातीला रोकड प्रवाहावर लक्ष द्या. उत्तरार्धात लहान पण फायदेशीर करार मिळू शकतात. भागीदारीत स्पष्टता ठेवा. आर्थिकदृष्ट्या हा महिना स्थिर पण सावधगिरीचा आहे. उत्पन्न नियमित राहील, परंतु अनपेक्षित खर्च संभवतो. बचत वाढवण्यावर भर द्या. जोखीमयुक्त गुंतवणूक टाळा. तंत्रज्ञान किंवा शिक्षणाशी संबंधित गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. कौटुंबिक जीवनात सुरुवातीला काही मतभेद संभवतात. विशेषतः पैशाबाबत संवाद शांत आणि संतुलित ठेवा. भावंडांशी संबंध सुधारते. उत्तरार्धात कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. प्रेम संबंधात सुरुवातीला थोडी दुरावा जाणू शकतो, पण संवादातून तो दूर होईल. अविवाहितांसाठी मित्रपरिवारातून नवीन ओळख निर्माण होण्याची शक्यता आहे. नात्यात प्रामाणिकपणा ठेवा. विद्यार्थ्यांसाठी हा महिना लेखन, तांत्रिक अभ्यास, IT किंवा संशोधन क्षेत्रासाठी अनुकूल आहे. नवीन कौशल्य शिकण्यावर भर द्या. लहान अभ्यासक्रम किंवा कार्यशाळांमधून लाभ मिळू शकतो. आरोग्याच्या दृष्टीने घसा, दात किंवा मानदुखीचा त्रास संभवतो. नियमित व्यायाम आणि संतुलित आहार आवश्यक आहे. मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यान आणि प्राणायाम करा. आध्यात्मिक दृष्टिकोनातून दर शनिवारी शनिदेवाची उपासना करा. काळे तीळ किंवा उडीद दान करा. ओम शनिश्चराय नमः मंत्राचा जप लाभदायक ठरेल. तसेच बुधवारी गणपतीची उपासना केल्यास संवादातील अडथळे दूर होतील. एकूणच मार्च 2026 कुंभ राशीसाठी आर्थिक शिस्त, नवीन कल्पना आणि संवादातून प्रगती देणारा महिना आहे. संयम, स्पष्ट वाणी आणि योग्य नियोजन केल्यास हा काळ यश आणि स्थैर्य घेऊन येईल. मित्रहो, ज्योतिष ही केवळ भविष्यकथनाची विद्या नसून
ती मानव जीवनाचा प्रकाश मार्ग आहे. ग्रह नक्षत्रांच्या सूक्ष्म हालचालीमध्ये परमेश्वराची योजना दडलेली असते आणि त्या दैवी संकेतांचे आकलन करून मानवाला योग्य दिशा देणे हाच आमचा प्रयत्न असतो. आपण ऐकलेले, वाचलेले हे राशी भविष्य हे वैदिक ज्योतिषशास्त्राच्या सिद्धांतावर आधारित आहे. प्रत्येक राशीच्या ग्रहस्थिती, गोचर, दृष्टी आणि योग यांच्या सखोल अभ्यासातून हे विश्लेषण सादर करण्यात आले आहे. तरीही प्रत्येक व्यक्तींची जन्मकुंडली वेगळी असते, म्हणून वैयक्तिक अचूक मार्गदर्शनासाठी आपल्या पत्रिकेचा स्वतंत्र अभ्यास आवश्यक असतो. आपल्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आध्यात्मिक प्रगती लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. पुन्हा भेटूया पुढील राशी विश्लेषणात नव्या ग्रह संयोगासह, नव्या संदेशासह. श्री गुरुदेव ज्योतिषालय आपल्या सेवेत सदैव तत्पर. जर आपल्याला आपले ज्योतिष जाणून घ्यायचे असेल तर आमच्याशी खालील नंबरवर संपर्क साधा.